नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जेव्हा आपण विचार करतो ना, त्या पॅसेंजर व्हेकल एक उत्क्रांतीच होती। ईव्हीच एक उत्क्रांती होती भारतामध्ये। त्यातही कमर्शियल व्हेकलमध्ये जेव्हा टाटाने धाडस केलं आणि एसीव्ही कंपनीने जेव्हा लॉन्च केली आणि त्याच्या सर्व्हिस द्यायला स्टार्ट केली, हा एक सर्वात महत्त्वाचा आणि खूप महत्त्वपूर्ण बदल होता। का बरं? सर्वात पहिले तर ईव्हीसाठी लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यातही एक प्रॉडक्ट चांगले देणं आणि प्रॉडक्ट चांगले दिल्यानंतर त्या चांगल्या प्रॉडक्टची चांगली सर्व्हिस फॅसिलिटी देणं हे खूप महत्त्वाचं होतं। आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहे। एसीव्ही घ्यायचा जर तुम्ही ट्राय करत आहात, पाहत आहात, तुमच्या उद्योगधंद्याला, तुमच्या जोडधंद्याला एसीव्हीची तुम्हाला साथ द्यायची आहे, तर त्याची सर्व्हिस कशी होते पुण्यात ह्याबद्दलचा सगळा डिटेल व्हिडिओ आपण आज करणार आहे। चला व्हिडिओला स्टार्ट करू। एक्सेल ईव्हीमध्ये आपण आलेलो आहे। इथे कशी तुमच्या गाडीची काळजी घेतली जाते, काय सगळ्या प्रोसिजर असतात, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिले आपल्यासोबत आहे बुरहान सर। बुरहान सर, धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल आणि वेळेतला वेळ, कामातला वेळ तुम्ही दिला, पण हे पण सुद्धा महत्त्वाचं आहे सर। सर, टाटा एस ईव्ही आणि तुम्ही सर्व्हिस ॲडवायझर आहात आणि ईव्हीचं सगळं तुम्हीच बघता। आता आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालू, तो म्हणजे टाटा एस ईव्ही घेतल्यानंतर सर्व्हिसचं काय असतं, शेड्यूल काय असतो, कशी सर्व्हिस केल्या जाते, हे सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगा। पण जेणेकरून उद्या जर कोणाला एस ईव्ही घ्यायची असेल तर त्यांना ह्याचाही आढावा असला पाहिजे की सर्व्हिस कशी असते, काय होतं, टाईम पिरियड काय असतो, नेमकं आपल्याकडे काय फॅसिलिटी आहे, त्याच्याबद्दल प्लीज गाईड करा आम्हाला। पहिली जी सर्व्हिस असते आपले 2 महिना किंवा 2500 किलोमीटरला असते। 2500 किलोमीटर 2500 किलोमीटर। हां। सेकंड सर्व्हिस 6 महिने किंवा 10,000 किलोमीटर। 6 महिने किंवा 10,000। आपला सर्व्हिस सेंटर जे आहेत ती हायवेच्या जवळ आहे सगळ्यात पहिला। सर्वात मेन म्हणजे ते तर मी पण ऑब्झर्व केलं, खूप जवळ आहे। ती जी सर्व्हिस सेंटर आपला ती हायवेच्या जवळ आहे। कनेक्टिव्हिटी चांगली आहे। कनेक्टिव्हिटी चांगली आहे, बरोबर। दुसरा आपल्या इथे आले आतमध्ये तर आपले रिसेप्शन आहेत। रिसेप्शनचे तिथे आपला चहा वगैरे, पाणी वगैरेची सुविधा आहेत। बरोबर आहे। तिसरं आपलं जी निवांत बसून टीव्ही बघू शकतो आपण, निवांत बघून तुम्ही टीव्ही वगैरे बघू शकता। बरोबर आहे। दुसरा आपले जे आतमध्ये ॲडवायझर आहे, तुम्ही आपली जी कंप्लेंट आहे तुमची तुम्ही ॲडवायझरला सांगू शकता। जॉब कार्ड ओपन होऊन जातो तेव्हा, जॉब कार्ड ओपन करू आपल्या इथे ओपन होतो। हां सर, आता समजा 1.5 महिने झाले माझ्या गाडीला, 2500 किलोमीटर झालं माझं, तर पहिली प्रोसेस काय असते, काय सर्व्हिसिंगमध्ये काय इन्क्लूड केलं जातं? सर्व्हिसिंगमध्ये सगळ्यात पहिले आम्ही एलव्ही बॅटरीचे कनेक्शन चेक करतो। अच्छा, हां। तिथे ब्रॅकेट चेक करतो, लूज कनेक्शन आहेत का, ते महत्त्वाचं असतं। लूज आहेत का ते आम्ही चेक करतो। बरोबर। सेकंड पॉईंट आम्ही ब्रेक ऑइल चेक करतो। ब्रेक ऑइल चेक करतो। थर्ड पॉईंट आमचा कूलेंट लेवल आहेत का, ती लेवल आम्ही चेक करतो। ह्या बेसिक गोष्टी असतातच। हा बेसिक गोष्ट असते। चौथी पॉईंट आमची जी एचव्ही केबल आहे, हाय व्होल्टेज केबल, ते आम्ही चेक करतो, कुठे डॅमेज वगैरे आहेत का किंवा लूज कनेक्शन आहेत का ते आम्ही चेक करतो। खालचे आम्ही जी मोटर आहेत, गिअरबॉक्स, त्याला काय डॅमेज वगैरे झाले का, कुठे काय मारवीर लागली का, ते आम्ही चेक करतो। हे महत्त्वाचेच असते, ते आम्ही चेक करतो हे सगळे। किंवा वायपर्स, हेडलाईट्स, ब्रेक लाईट्स, हे आम्ही चेक करतो, डॅमेज झाली का किंवा बंद आहेत का ते आम्ही चेक करतो, ते चेक केलं। हां, हे सगळे बेसिक पॉईंट चेक. पाचवी आम्ही चेक करतात, लॅपटॉप लावून डाउनलोड करतात, त्यामध्ये काय क्लस्टरमध्ये एरर आले का, चेक लाईट वगैरे, सर्व्हिस लॅम्प वगैरे आलीत का, किंवा कुठली लाईट आली का क्लस्टरमध्ये, ते आम्ही लॅपटॉप लावून डायग्नोज करतो। आणि लॅपटॉप लावून जे डायग्नोज करतात त्याचे एक्सपर्टीज आपल्याकडे वेगळे असतात, कारण ती ईव्हीचे जे एक्सपर्टीज असतात, हां, ती जे आपले मेकॅनिक आहे ते एक्सपर्ट वेगळेच आहेत। ईव्हीचे आहेत, ईव्हीचे स्पेशल। ओके। ते डिझेल, पेट्रोल, सीएनजी मध्ये काम करत नाही करत, केवळ ईव्हीसाठी। पाचवं पॉईंट आम्ही ब्रेक पॅड, ब्रेक लायनर ते आम्ही चेक करतो, किंवा ब्रेकचे केबल जे आहेत, हँड ब्रेक केबल, ते प्रॉपर आम्ही चेक करतो। जनरली याच्यात 2500 किलोमीटर मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, हे फक्त जनरल चेकअप आम्ही जनरल चेकअप करतो, जनरल चेकअप करतात। जी एचव्ही केबल आहेत ते आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट जे असते त्याच्यामध्ये एचव्ही केबल असते। एचव्ही केबल असते, हां, ती कुठे डॅमेज आहेत का ती आपण चेक करतात, किंवा बॅटरीला मारवीर लागली का खालून, तिची जी केबल आहे ती डॅमेज आहेत का ती आपण चेक करतो। जनरली 2500 किलोमीटर आम्ही ते चेक करतो। हे डायग्नोस असतं, हे डायग्नोस असते। ठीक आहे। ती जी आपली चेकशीट असते, हां, ती आपली जी डायग्नोस आपण करतोय ती सगळी चेकशीट आपण चेक करतो एकदा, ती झाल्यानंतर आपण वॉशिंग सेंटरला गाडी पाठवतो। जी काय आपले टेक्निशियन जे काय काम केलेलं आहे, हां, ते आपण त्याच्यामध्ये ऍड करून देतो, ॲडवायझरला झालं ऍड करून देतो, त्यामध्ये काय काय काम केलेलं आहे गाडी, राईट। आणि हा आमिरकडनं फायनल रिपोर्ट झाला आणि हे शेवटी जॉब कार्ड झाला, शेवटी जॉब कार्ड आपल्याला। ठीक आहे।
बरं, ह्या झाल्या फॅसिलिटी, आता ही प्रोसेस कशी चालते? आता आमच्या इथनं जे कस्टमर आता पहिली सर्व्हिसिंग झाली त्याची, हां, पहिली सर्व्हिस झाली, कस्टमर पहिली सर्व्हिस करून गेला आमच्या इथनं, आपल्या इथनं रिमाइंडर कॉल जाते कस्टमरला फीडबॅकसाठी. फीडबॅकसाठी जातो, फीडबॅकसाठी कॉल जाते. त्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर मग त्यांची जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण परत कस्टमरला बोलवतो इथे काम आणि सॉल्व्ह करून कंप्लेंट असते त्याच्यावर आपण काम करतो, ती सॉल्व्ह करतो. नेक्स्ट सर्व्हिसला ती बी आपल्या इथनं मॅडम कॉल करते. हां, रिमाइंडर कॉल जाते. 3 सर्व्हिसिंग फ्री असतात हो ना? 3 सर्व्हिस त्याच्यामध्ये फ्री असतात. 3 सर्व्हिस फ्री असतात. हां, आता आपण व्हिडिओ बघितला, सगळ्या ओव्हरऑल गोष्टी बघितल्या, कशी सर्व्हिसिंग केली जाते हे पण बघितली. इथे स्वतः ॲडवायझर आहेत, पुण्यातलं एकमात्र शोरूम जे तुम्हाला चांगले सर्व्हिस अजूनही देत आहेत, यांचे एक्सपिरियन्स चांगले आहेत. तुम्हाला जर ACV घ्यायची असेल, तुमच्या उद्योगधंद्याला, तुमच्या जोडधंद्याला अजून सपोर्ट करायचा असेल आणि मेन म्हणजे पैसे वाचवायचे असेल आणि एक चांगलं वाहन तुमच्या घरी आणायचं असेल तर ACV हे तुमच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे, बेस्ट सोल्युशन आहे आणि तुम्ही नक्कीच चूज करू शकता. राहिलं सर्व्हिसचं, आज सर्व्हिसचं मी सगळं कवर केलेलंच आहे. बुरान सर, धन्यवाद सर. ओके सर, धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.